विद्यार्थी मित्र हो, आजच्या या तासिकेमध्ये आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं त्या ठिकाणी बघत होतो. प्रत्येक निवडणुकीचा जर आपण विचार केला तर प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष हा स्वतःचा जाहीरनामा त्या ठिकाणी मांडत असतो आणि या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपण कोणकोणती विकास कामे करणार आहोत, जनतेसंदर्भातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरील सर्व कामाची माहिती जाहीरनाम्यातून त्या ठिकाणी देत असते. मग काँग्रेस पक्षाचा 1952 पासून तर आजपर्यंतच्या निवडणुकीचा जर आपण जाहीरनामा बघितला तर या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जाहीरनाम्यातून त्यांचे ध्येय धोरणं आणि त्यांनी राबवत असलेल्या कार्यक्रमाची आपल्याला माहिती त्या ठिकाणी मिळत असते. प्रत्येक निवडणुकीमध्ये समकालीन परिस्थितीला अनुसरून काही बदल त्यामध्ये ध्येय धोरणामध्ये केले जात असतात, परंतु काही ध्येय धोरणं ही दीर्घकाळ राजकीय पक्ष काही ठेवत असतात. तशा स्वरूपाचे काँग्रेस पक्षाने काही ध्येय धोरणं राबवताना आपल्या जाहीरनाम्यातून कायमस्वरूपी तीच त्या ठिकाणी मांडत आलेली आपल्याला दिसून येतात. परंतु प्रत्येक याच्यामध्ये काही थोडाफार फरक झालेला आहे. मूळ उद्देश आहे काँग्रेसचा अल्पसंख्याकांना त्या ठिकाणी मूळ प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेणे, अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय वर्गांना त्यांच्या सवलती त्यांचे हक्क मिळवून देणे, याबरोबर शेती क्षेत्रामध्ये विकास घडवून आणणे, सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक समता कशी निर्माण होईल या दृष्टिकोनातून पावलं उचलणे आणि आर्थिक स्तरावर जर विचार केला आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा त्या ठिकाणी सुरुवातीला काँग्रेसने त्या ठिकाणी स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. परंतु नंतरच्या काळामध्ये शेती क्षेत्रावरचा भर कमी, सेवा आणि भांडवलदारी कारखानदारी किंवा उद्योग क्षेत्राला प्राधान्य त्या ठिकाणी काँग्रेसनं प्रवाहामध्ये त्या ठिकाणी दिलेले, हा बदल त्या ठिकाणी दिसून येतो. प्रत्येक निवडणुकीमध्ये काही हा बदल त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसून येतो. काही ध्येय धोरणं ही तत्कालीन परिस्थितीला अनुसरून त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. याच पक्षांचा दीर्घकाळ भारतावरती सत्ता त्या ठिकाणी राहिलेली आहे. परंतु 1978ला 1980मध्ये या पक्षानं धोबी पछाड त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर 1991पर्यंत हा पक्ष सत्तेवर नव्हता. मग या काळामध्ये जे काही तत्कालीन परिस्थिती होती त्या परिस्थितीच्या अनुषंगाने देखील काही ध्येय धोरणं या राजकीय पक्षाने मांडलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. यामध्ये 1989ला नवी निवडणूक या ठिकाणी झालेली होती. मग 1991ची 10वी सार्वत्रिक निवडणूक सर्वांना त्या ठिकाणी स्मरणात राहील. या 1.5 वर्षाच्या म्हणजे 1989 ते 91पर्यंतचा या 1.5 वर्षाच्या काळात मात्र सरकार त्या ठिकाणी अस्थिर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. कारण याच काळामध्ये राजकीय पक्षामध्ये खूप मोठी अशी फुटाफूट त्या ठिकाणी झालेली होती. शिवसेना, भाजपसारख्या इतर हिंदुत्वाचा बुरखा धारण केलेल्या राजकीय पक्षांनी राम जन्मभूमीचा हा प्रश्न त्यावेळेस धसाच लावलेला होता. लालकृष्ण अडवाणी यांनी एक रथयात्रा त्या ठिकाणी भारतभर काढलेली सगळ्यांच्या स्मरणात त्या ठिकाणी राहिलेली आपल्याला दिसून येते. यामुळे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष ह्या तत्वाला अत्यंत अग्रक्रमाने किंवा अत्यंत जोरदारपणे त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. समाजवादी कल्पनेला सोडचिठ्ठी नसली दिसली तरी खाजगी क्षेत्राला प्राधान्य देण्याची भूमिका त्या ठिकाणी विशद करण्यात आली. कारण आपण बघितलं की काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशन आवडी या ठिकाणी त्या ठिकाणी झालेलं होतं. त्या आवडी या अधिवेशनामध्ये समाजवादाची तत्त्वे त्या ठिकाणी काँग्रेसने स्वीकारलेली होती. परंतु तत्कालीन आर्थिक परिस्थिती जागतिक पटलावरती बदलत चाललेली होती. जागतिकीकरण उदारीकरणाचे वारे हे 1985 पासून जगामध्ये व्हायला लागलेली होती. जवळपास सर्व देशांच्या अर्थव्यवस्था ह्या कात टाकत होत्या. अशा या बदललेल्या परिस्थितीमध्ये भारताचे आर्थिक निर्णय घेणारी कसं असलं पाहिजे धोरण
या धोरण ठरवताना मग समाजवादाला सोडचिठ्ठी द्यायची की नाही आणि खाजगीकरणाचा अंगीकार करायचा नाही, या द्वंद्व परिस्थिती त्या काळामध्ये निर्माण झालेली होती. ही निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये नेमकी भूमिका काय आपण असली पाहिजे. मग या काळामध्ये या नव्या निवडणुकीमध्ये, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने समाजवादाला धड सोडचिठ्ठी दिलेली नाही आहे. खाजगीकरणाचा अंगीकार मात्र त्या ठिकाणी आपण करू असं त्या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट त्या ठिकाणी नोंदवलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे काँग्रेसने खाजगी क्षेत्राला प्राधान्य देण्याची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते. जाहीरनाम्यातील बऱ्याच भागात राष्ट्रीय मोर्चा सरकारने गेल्या 1.5 वर्षात केलेल्या कोणकोणत्या चुका आहेत, भारताची झालेली अप्रतिष्ठा, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती परराष्ट्र धोरण असेल, अत्यंत कमकुवत स्वरूपाचं त्या ठिकाणी या सरकारचं राहत आलेलं आहे. राष्ट्रीय मोर्चा सरकारांनी देशाला आर्थिक संकटात कसे नेले, प्रत्येक क्षेत्रातील विकास थांबला होता, बोफोर्स बाबतीत धोका दिला, राज्यपाल पदाचा दुरुपयोग केला, तामिळनाडू, काश्मीर, आसाम, पंजाब या राज्यात गडबड त्या काळामध्ये झालेली होती, जातीजातीत, धर्माधर्मात शत्रुत्व वाढविले असा आरोप करण्यात आला. इतकेच नव्हे तर भाजपशी हात मिळवणी करून फाळणीनंतर झाला नव्हता तेवढा जाती उद्रेक या काळात 1989 ते 90 या झाला असे नमूद या काँग्रेसने राष्ट्रीय पक्षामध्ये त्या ठिकाणी केलेलं होतं. की मागाशी म्हटल्याप्रमाणे आपण म्हटलं की प्रत्येक राजकीय पक्षाचा अजेंडा हा त्याच्या जाहीरनाम्यातून व्यक्त होत असतो. मग हा जाहीरनामा काही दीर्घकालीन उद्दिष्टे, काही तत्कालीन परिस्थितीला धरून त्या ठिकाणी असतात. मग या काळातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा 10व्या निवडणुकीसाठी जो काही कार्यक्रम त्यांनी आखलेला होता, यामध्ये बदललेल्या आर्थिक परिस्थितीने खाजगीकरणाचा अंगीकार केलेला होता. त्यानंतर अयोध्येची रथयात्रा त्या ठिकाणी काढलेली होती, राम जन्मभूमीचा प्रश्न त्या ठिकाणी राष्ट्रीय मोर्चा सरकारने BJPने तेवढ ठेवलेला होता. मग अशा या जातीय धार्मिक वातावरणामध्ये आपण धर्मनिरपेक्ष तत्व त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे, ही भूमिका त्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्या काळामध्ये घेतलेली होती. किंबहुना अत्यंत आग्रहाने ही धर्मनिरपेक्ष तत्व त्यांनी स्वीकारलेलं होतं, जेणेकरून जो समाज भयभीत झालेला आहे, अल्पसंख्याक आहे, हा आपल्या बाजूने उभा राहील, ही भूमिका त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने घेतलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. याबरोबरच मग या मोर्चा सरकारचं आपण 89 ते 90चं अपयश जर बघितलं की आंतरराष्ट्रीय पटलावरती परराष्ट्र धोरण आखण्यामध्ये किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यामध्ये बरंचसं अपयश त्या ठिकाणी आले. अनेक आर्थिक धोरणं त्या ठिकाणी चुकीची त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती. मग याच कारणामुळं त्या कारणामुळं देशाची अर्थव्यवस्था देखील डबघाई चालली होती. मग काँग्रेसनं आपल्या राष्ट्रीय जाहीरनाम्यामध्ये हे सांगितलं की अर्थव्यवस्थेला बूस्टर देण्याची गरज निर्माण झालेली आहे. आपल्या अर्थव्यवस्था ही खालवलेली आहे, हिला आपल्याला पुन्हा जर उभारणी करायची असेल तर अनेक प्रकारचं तत्त्व त्या ठिकाणी आपल्याला अंगीकारावं लागेल, अनेक बदल त्या ठिकाणी करावे लागेल. ही भूमिका त्या काळामध्ये राष्ट्रीय पक्षाने घेतलेली आपल्याला त्या काळामध्ये दिसून येते. म्हणजे अशा स्वरूपाचा राष्ट्रीय पक्षाचा हा कार्यक्रम ध्येय धोरणामध्ये सातत्यानं बदल होत आली आहे. त्यानंतर 1991च्या कालखंडामध्ये त्यांनी जी काही तत्त्व सांगितली होती काँग्रेस पक्षाने की अर्थव्यवस्था जी खालवलेली आहे, मग याच कारणामुळं 1991ला नरसिंहरावच्या काळामध्ये सरकार काँग्रेसचं स्थापन झालं. पूर्ण 5 वर्ष हे सरकार टिकेल की नाही अशी अवस्था त्या काळामध्ये होती, परंतु दूरदृष्टी नेतृत्व असलेल्या नरसिंहराव सरकारनं ही 5 वर्षे पूर्ण त्या ठिकाणी केलेली आहे. एवढंच नव्हे, जागतिकीकरण, उदारीकरणाची, खाजगीकरणाची जी त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं त्यानुसार उदारीकरणाची खास त्या ठिकाणी घेतली आहे. मग मनमोहन सिंग सारखा हिरा त्यांच्या त्या काळामध्ये हातामध्ये लागला आणि एक प्रकारची भारताची अर्थव्यवस्थेची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणजे भारताची अर्थव्यवस्था एकंदरीत लयाला किंवा डबघाईस आलेली असताना मनमोहन सरकारनं त्या ठिकाणी एक इंजेक्शन देऊन तिला वर आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं. खऱ्या अर्थाने हे श्रेय संपूर्ण काँग्रेसला त्या ठिकाणी दिसून येतं. अशा स्वरूपामध्ये अर्थव्यवस्था सुधारणे असतील, धर्मनिरपेक्षता
वाव देणं असेल, अशा सगळ्या गोष्टींचा वापर त्या 1991च्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी दिसला. परंतु 1996ला मात्र हे सरकार पुन्हा त्या ठिकाणी पडलेलं आपल्याला दिसून येते. 11व्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पूर्ण पानिपत झाले. काँग्रेसची सत्ता गेली. या निवडणुकीतील जाहीरनाम्यात प्रामुख्याने धर्मनिरपेक्षता आणि स्थिर शासन यावर भर देण्यात आला. बाकीचा तपशील मागील निवडणुकीच्या जाहीरनाम्यासारखाच दिसून येतो. तर आपण म्हटलं त्याप्रमाणे कोणत्याही राजकीय पक्षाचा जाहीरनामा हा दीर्घकाळ त्या ठिकाणी उद्दिष्ट सारखे असतं. तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काही बदल त्या ठिकाणी केलेले असतात. परंतु धर्मनिरपेक्षता आणि स्थिर सरकार, कारण सरकारला देशाला विकास जर करायचा असेल तर स्थिर सरकार त्या ठिकाणी शासन त्या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं असतं. म्हणून स्थिर शासन ही भूमिका त्या काळामध्ये काँग्रेसने घेतलेली आपल्याला दिसून येते. 11व्या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक पक्षांनी त्या त्या राज्यात वेगळे जाहीरनामे प्रसिद्ध करून जनतेला आश्वासनं दिलेली आपल्याला दिसून येते. काँग्रेस पक्षानेही महाराष्ट्र प्रदेशासाठी काही कार्यक्रम त्यावेळेस प्रसिद्ध केला होता. त्यात प्रामुख्याने खेड्यांचे विद्युतीकरण, फळबाग योजना, वीज निर्मिती विस्तार, रस्त्यांचा विकास, औद्योगिक विकास, प्राथमिक शिक्षण, साक्षरता अभियान, मागासवर्गीय विकास मंडळे, ग्रामीण पाणी पुरवठा, रोजगार हमी योजना, सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य, प्रादेशिक समतोल यावर भर देण्यात आला. काँग्रेसने दिलेल्या वचननाम्यात किंवा जाहीरनाम्यात पुढील गोष्टींचा समावेश होतो. काँग्रेस पक्षाने स्थिर सरकार देण्याचे आश्वासन दिले होते. पक्षाच्या तत्वज्ञानाची आणि त्याला अनुसरून स्वीकारलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा देखील त्यांनी त्या काळामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये काँग्रेस पक्षानं या 96च्या निवडणुकीमध्ये एक प्रकारचा प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळा जाहीरनामा त्या ठिकाणी केलेला होता. मग महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये विद्युतीकरणाची जाळं त्या ठिकाणी निर्माण करण्याचं धोरण त्या ठिकाणी ठरवलेलं होतं. साक्षरता वाढवण्याच्या दृष्टीने पावलं उचलली पाहिजे. मग या दृष्टिकोनातून साक्षरता अभियान त्या ठिकाणी काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये खेडोपाडी राबवलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि एकंदरीत देशाचा म्हणजे ग्रामीण भागाचा विकासावर भर त्यांनी त्या निवडणुकीमध्ये दिला गेलेला आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपामध्ये आजच्या या तासिकेमध्ये आज या ठिकाणी पूर्णविराम देऊया. सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद.